या 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 ऑफिस मध्ये गावात फोन आले. अरे बाबू मलाच काय करणार हो. होय कसं काय फोन यायला लागले काय तुम्ही चांगलं बोललाय तेवढं त्यामुळे येणार तुम्हाला तुम्हाला खास भेटायचं. मला भेटायला आलाय खास तुम्ही कौलगावर ना मग तुम्हाला जेवायला घेऊन जायला पाहिजे. चला जेवायला जाऊ आपण. नाही नाही मी जेवून आले. हे आनंद वाटला घेऊ डोळ्यात अश्रू आले की मला. अरे कळत नाही गरिबीत नाही दिवस झालेले मागे एवढ्या मोठ्या नाही ना तुम्ही चांगलं माणूस आहे म्हणजे. आणि आता ह्या ह्याच्यात ना परोपकाराची जाणीव कोण ठेवत नाही. तुम्ही त्या तुम्हाला ज्यांनी नोकरी लावली त्यांच्याबद्दल बोला. मला खूप छान वाटलं. म्हणजे आता आम्ही पण आता ह्याच्यात बरीचशी हे आहेत लोकांची काम वगैरे लावतो विसरून जातात महिन्याभर. म्हणजे आम्हीच विसरून जातो त्यांना कोण आहेत काय. पण तुम्ही एवढी वर्ष त्यांचं ते वारले तरी पण त्यांनी त्यांचं नाव घ्यायला तुम्ही स्वतःहून त्यांचं नाव घेतलं. अजून मी नेहमी मी जिवंत असतो पण त्याचं नाव घेणार का. आमची गरिबी परिस्थितीच होत होती. मी माझ्या कामाचं कौतुक केला. खरोखर तुमचं अभिनंदन आहे. आमचं मीडिया म्हणून कामच आहे काका ते. चांगल्याला चांगलं म्हणणे वाईटाला वाईट म्हणणे. या कामाबद्दल तुम्हाला दिला तुम्हाला ते यश लाभो. तुमचे विचार आम्हाला मिळो. आम्हाला पण काहीतरी चांगलं तुमच्यासारखं करण्याची प्रेरणा मिळते. आणि मंडळ आपलं आहे भविष्य भजनी मंडळ सुद्धा आहे मी काढलेलं. होय का. मग आम्ही हेच रजिस्ट्रेशन करायला लागलोय कलाकारांचं. कलाकारांना अनुदान मिळणे सरकारी योजनांचा लाभ मिळणे. तुमच्या भजनी मंडळातले जेवढ्यांची नाव आहेत तेवढ्यांना इथे जरा फॉर्म भरायला सांगा. फॉर्म मोफत आहे. योजना असतात की लोकनाट्यासाठी सोंगी भजनासाठी काहीतरी. भागातल्या एवढ्या कलाकारांचा डेटा आहे आमच्याकडं. जवळपास 300-400 कलाकार आहेत आमच्याकडे. माझं ड्रामा स्कूल आहे शिकून गेले. म्हणजे त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना कळेल की बाबा आपण पण कदाचित असं वागायला पाहिजे. आपण ज्यांना विसरलोय ज्यांनी आपल्याला उभं केलंय त्यांना विसरलो तर किमान तुमचा व्हिडिओ बघून समजा आता 50,000 लोक बघतील, लाख लोक, 2 लाख झाला किती पण व्हिडिओ व्हायरल होईल तो. पण त्यातल्या 1% लोकांना जरी वाटलं की आपण पण काकांसारखा विचार करायला पाहिजे, आजोबांसारखा विचार करायला पाहिजे तर आमच्या कामाला सार्थक झाला. एवढंच आम्हाला तेवढीच अपेक्षा. दुसरं काय त्या व्हिडिओत आम्हाला काय मिळेल. काय मत घेऊन आला तुम्ही. धन्यवाद. तुमचा आशीर्वाद राहू देत आम्हाला. दीर्घायू लागो. मग कुठून आणला काढून. तो पाटगाव मित्राने दिलेला होता. होय. आणि तेव्हा मला जरा थोडं ठेवून घेतला आणि तुम्हाला म्हटलं जरा छोटीशी काय असं ना. नाही असा याचा देशी मध किंवा असं झाडावरचं मध खाऊन खूप वर्ष झाली. आम्ही गावाला होतो त्यावेळी मध काढायला जायचो डोंगरात. कानोली गाव आमचं. आणि संपला आणि परत आलो. मी येतो तुम्हाला भेटायला गावाला. ओके.